महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये अब्जावधींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। टेंभुर्णीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याचा दावा केला जातोय आणि या प्रकरणाची मलेशियामध्ये लिंक लागलेली असून सुरेश धस यांनी कुणावर निशाणा साधलाय असा सुद्धा सवाल सगळीकडून उपस्थित होतोय। चांगलं काम करणारे अधिकारी बाहेर काढले, निष्क्रिय अधिकारी आणले असाही आरोप धस यांनी केलाय। सुरेश धस यांनी पोलीस यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामधील आका यामागे असल्याचा धस यांचा आरोप आहे। महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या। एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे 2 अधिकारी होते। मी काय नावं इथं सांगू शकत नाही। मी SP साहेबांना ते नावं सांगितली की ह्या 2 लोकांचे हे एवढं मोठं घबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत। अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं। कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण जर पाहिलं बीडमध्ये अगोदरच बऱ्याच खळबळजनक घटना घडतात आणि त्यामध्ये आणखी एक ही घटना समोर आलेली आहे। अतिशय भयंकर अशी 9 अब्ज रुपयांचं ट्रान्झॅक्शन केल्याचा दावा ते करतात, आरोप करतात आणि या सगळ्यामध्ये सुरेश धस यांनी थेट सुरक्षा यंत्रणेवर, पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केलेला आहे। सगळ्यात अगोदर आपण आपल्या प्रेक्षकांना हे प्रकरण काय आहे नेमकं सविस्तर सांगूया। नक्कीच बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी सायबर पोलिसांनी एका फ्लॅटवर धाड टाकली होती। त्या धाडीमध्ये महादेव ॲपच्या संदर्भातील काही इनपुट्स त्यांच्या हाती लागले होते। तसेच त्या ठिकाणाहून काही सिम कार्ड असतील, काही पासबुक असतील बँकेचे, तसेच ATM कार्ड देखील जप्त करण्यात आले होते। त्या प्रकरणात एकाला ताब्यात देखील घेण्यात आलं होतं आणि त्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। परंतु या दरम्यानच आता भाजपाचे आमदार जे आहेत सुरेश धस यांनी या प्रकरणात एक खळबळजनक आरोप केला। या प्रकरणात आता एका व्यक्तीच्या खात्यावर 9 अब्ज रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच या प्रकरणाचे धागेदोरे थेट परदेशात आहेत, मलेशियापर्यंत पोहोचल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। आता या प्रकरणात जे तपासी अधिकारी होते त्यांना देखील बदलण्याचा आरोप सुरेश धस यांनी केला असून आता या प्रकरणात अधिक चौकशीसाठी त्यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। तसेच या संदर्भाचे काही कागदपत्र किंवा काय जे काही म्हणणं आहे त्यांचं देखील त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्याचं सांगितलंय। आता जे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत, ते या महादेव ॲपच्या प्रकरणात कशा पद्धतीने तपास करतात आणि सुरेश धस यांनी केलेल्या आरोपामध्ये नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, बरोबर आहे आणि असे धागेदुरे कुठे लागतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती संदर्भात।